सगळ्या इंडिकेटरचा बाप मी तुम्हाला आज दाखवतो. हा जर इंडिकेटर, हा जर सॉफ्टवेअर तुम्ही यूज करताय ना, तुम्ही कुठल्याच फॉल्स ब्रेकआउटमध्ये ट्रॅप नाही होणार, चुकीचे ब्रेकआउट्स पण प्लॅन नाही करणार. इव्हन तुम्हाला ब्रेकआउट होणार आहे की नाही, कितीही मोठी लेवल असू दे, ती ब्रेकआउट होणार आहे की नाही होणार हे आधीच तुम्हाला समजणार. मी तुम्हाला डिरेक्टली चार्ट्सवरती दाखवतो. चला, निफ्टीचा चार्ट ओपन केलाय, 5 मिनिटाची टाइम फ्रेम आहे मित्रांनो. तुम्ही डेटा बघा, शॉक होताल तुम्ही. ऍक्च्युली मार्केट इथं ओपन झालंय, मार्केट ओपन झाल्यानंतर बेरिश 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 चाललंय. इम्पॉर्टंट काय आहे? इम्पॉर्टंट हे आहे 25,000चा सगळ्यात स्ट्रॉंग लेवल होती, सायकोलॉजिकल नंबर आणि स्ट्रॉंग सपोर्ट. तो ब्रेक झालाय, 2 वेळा बाउन्स केला, इथं बाउन्स केलं, इथं बाउन्स केलं, फायनली ब्रेकआउट आला. आणि दुसरी गोष्ट, बँक निफ्टीमध्ये बघा, बँक निफ्टीमध्ये बिलकुल मुवमेंट नाही, साइडवेज आहे. लेवल टॉप आहे, बॉटम आहे, ह्याच्यामध्ये साइडवेज राहिलं. आता ह्याच्यामध्ये स्पेशल काय आहे तर तुम्ही इथं जरासं ते टूल बघा, जे सॉफ्टवेअर मी तुम्हाला बोललो. निफ्टी दाखवतोय बेरिश, बँक निफ्टी दाखवतोय न्यूट्रल. म्हणजे निफ्टीमध्ये बेरिश मोमेंटम येऊ शकते, पण बँक निफ्टीमध्ये बेरिश मोमेंटम येणार नाही. क्लिअर दाखवतोय. एवढंच इनफ नाहीये, अजून गोष्ट दाखवतो तुम्हाला मी. तर हा टेलिग्राम ग्रुप आहे, हा जो डेटा आहे ना, तोच डेटा इथं 15-15 मिनिटानंतर अपडेट होतो. हे बघा, 10 वाजता निफ्टी आहे न्यूट्रल, 10:16ला आहे बेरिश, 28% निगेटिव्ह. त्याच्यानंतर 10:31ला 35% बेरिश. खाली खाली जाऊया, 60%, 65% असं वाढत वाढत गेला. फायनली आता 69% बेरिश आहे. म्हणजे डेटा क्लिअर दाखवते की बेरिश बेरिश जाणार आहे. आणि ही 25,000ची जी मोठी लेवल आहे ती ब्रेक होणार का? तर ऑब्व्हियसली मी तुम्हाला आता डेटामध्ये दाखवतो की ती ब्रेक होणार, हे आधीच दाखवलंय त्यांनी. आहे की नाही वंडर मित्रांनो? असं कुठला इंडिकेटर आहे का जगामध्ये जो 2 स्पेसिफिक इंडेक्स साइड बाय साइड असून सुद्धा सांगताय की तुम्ही फक्त निफ्टी ट्रेड करा, बँक निफ्टीला तुम्ही हात लावायचा नाहीये या ठिकाणी. जर या रीलला चांगला रिस्पॉन्स आला ना, ह्याचा नेक्स्ट पार्ट बनवूया आणि त्याच्यामध्ये अजून डिस्कस करूया. थँक्यू सो मच.